मित्रांनो, आज आपण आलेले आपल्या मामाच्या रानात. तिथं विहिरीचं काम चालू आहे. नमस्कार मित्रांनो, ते विहिरीचं काम चाललेलं आहे आपलं. बघा, शेतकरी मित्रांनो, कसं वाटतं आपल्याला काम? नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा मित्रांनो. कसं चाललंय काम? आपल्याला आवडल्यास नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. विहीर खूप खोल आहे, खूप कडकडे चालायला लागते मित्रांनो. रिस्की काम आहे थोडं. आणि खाली बघा ते लोक कसे काम करतायत, किती रिस्की काम करतायत. रिस्की जागा असल्यामुळे जरा लांबूनच चालतोय. पूर्ण डोंगर होता मित्रांनो. हा डोंगर सपाट करून त्याच्यावर माती भरून हे सगळं काम केलेलं आहे मित्रांनो. आणि आता ह्या इथं विहीर, डोंगरावर विहीर घेतलेली आहे. त्याला आता सध्या पाणी लागलेलं आहे. खूप छान अशी सुपीक जमीन तयार होणार आहे. शेतकरी मित्रांनो, शेतीत खूप पैसा आहे. फक्त कष्ट करण्याची जरूरत आहे आणि स्टार्टिंगला भांडवलाची गरज आहे. खूप छान असं झालेलं आहे हे सगळं क्षेत्र. डोंगराळ भागातलं पूर्ण, ज्या डोंगरात काही उगत नव्हत्यात, ऊस, कांदा, असं खूप छान छान असं पीक घेतलेलं आहे. हे कामगार जेवण करत आहे त्या मशीनवाले. कोणी विचारही करू शकणार नव्हतं की अशा जमिनीत की असं कांदा किंवा ऊस येऊ शकतं. अशा ठिकाणी शेतकऱ्याची जी कमी आहे, शेतकऱ्यांनी जे पालटलं आहे चित्र, हे बघा मित्रांनो. ज्या जमिनीत फक्त दगड धोंडे होती, त्या जमिनीत आज बघा कांद्याचं पीक कसं हिरवगार आहे, ऊस कसं हिरवगार आहे मित्रांनो. आपल्याला आवडल्यास नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा मित्रांनो. हा चॅनल फक्त शेतकऱ्यांसाठी आहे मित्रांनो. खूप छान असं शेतकऱ्यांनी डेव्हलप केलेली शेती. खर्च झालेला आहे, पण हा खर्च शेतकऱ्याला एका वर्षामध्ये ह्या सगळा खर्च काढून देऊ शकतो. खूप छान अशी जमीन आहे मित्रांनो. पूर्ण जमीन लेवल करून, तुकडे करून, त्याच्यावेळेस माती भरून छान अशी केलेली आहे. हा कांदा पण बघा, म्हणजे ज्या रानात असं विचारही करू शकत नव्हतं कोण की असं पीक येईल म्हणून, अशा ठिकाणी हे केलेलं आहे. मित्रांनो, आवडल्यास नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा आणि चॅनलला आपल्या नक्की
पुढे जाण्यास मदत करा.